नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता दुसरी विषय मराठी. मुलांनो, आज आपण मराठी पाठ्यपुस्तक पान नंबर 26 वरील धडा 10वा चिंटू रुसला चिंटू हसला आज आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, प्रथम आपण आपल्या पुस्तकात असलेली चित्रे पाहूया. बघा, हा चिंटू नावाचा मुलगा आहे. ह्या चित्रामध्ये बघा, चिंटू चित्र पाहायचं आहे तुम्ही. काय काय दिसते ते बघा बरं. त्याच्यामध्ये बघा, चिंटू जो त्याने ड्रेस घातलेला, शर्ट घातलेला आहे, तो कसा सगळा मळालेला आहे. त्याचे जे बटन आहेत ते वर खाली लावलेले आहेत. त्याचे केस विस्कटलेले आहेत. तोंड हे अस्वच्छ आहे आणि मागे ते दोन मुले उभे आहेत आणि ते त्याच्याकडे पाहत आहे. त्याच्या पुढच्या चित्रामध्ये पाहायचे बघा, काय दिसतंय तर चिंटू अंघोळ करतोय. अंघोळ करताना त्याने अंगाला काय लावलेलं आहे, साबण लावलेला आहे आणि पाणी घेऊन तो स्वच्छ अशी अंघोळ करतो आहे. पुढच्या चित्रामध्ये बघा, चिंटूने छान असा शर्ट घातलेला आहे, ड्रेस घातलेला आहे आणि त्याने आपले तो स्वतःच्या हाताने केस हे विंचरत आहे. त्याच्या पुढच्या चित्रामध्ये पाहायचे बघा, इथे चिंटू आणि चिंटूची ताई आहे आणि दोघांनाही खूप आनंद झालेला आहे. का आनंद झाला, त्यांना कशाचा आनंद झाला पाहूया बरं. पाठामध्ये काय दिलेलं आहे ते. आपल्या पाठाचं नाव आहे चिंटू रुसला चिंटू हसला. रुसला म्हणजे बघा, एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी झाली नाही तर आपल्याला वाईट वाटतं, आपण नाराज होतो, त्यालाच काय रुसणे असं म्हणतात. बघा, प्रथम मी तुम्हाला हा धडा समजावून सांगते. या धड्यामध्ये काय दिलेलं आहे ते आपण पाहूया. चिंटू नावाचा एक मुलगा आहे. तो रोज सकाळी उशिरा उठायचा आहे. आई बाबा त्याला लवकर उठवायचे आहेत, पण हा काही लवकर उठायचा नाही आणि त्याचे जे घर होतं ते शाळेच्या जवळच होतं. शाळेची घंटा वाजली, त्याने ते ऐकलं की तो काय करायचा, घाईघाईने सगळे आपली अंघोळ करायचं आहे, साबण न लावता, तसाच ड्रेस घालायचा आहे आणि धावत पळत काय करायचं, शाळेत पोचायचं आहे. शाळेत गेला की सगळी मुलं त्याला पाहिजे, तर याचे केस विंचकटलेले असायचे, विंचरलेले नसायचे, डोळ्यामध्ये चिपडलेले डोळे म्हणजे डोळ्यामध्ये सगळी घाण असायची. बघा, आपण जेव्हा रात्री झोपतो आणि जेव्हा सकाळी उठतो त्यामधल्या वेळेमध्ये आपल्या डोळ्यामध्ये ही घाण जमा झालेली असते. ती सकाळी आपण अंघोळ करताना ती सगळी घाण काढून टाकायची आहे. आणि मग चुरगळलेले ते कपडे पाहून सगळी मुलं काय करायची, त्याला हसायची, चिडवायची. बघा, हा चिंटू कसा गबाळा राहतो, त्या चुरगळलेले कपडे घालतो, असे सगळे बोलायचे आणि मग चिडवायचे आणि त्याला हसायचे आहेत. आणि त्याला मग अभ्यास करताना आनंदसुद्धा वाटायचा नाही. मग एकदा बऱ्याच वेळा काय व्हायचं, ही चिंटूबरोबर मुले खेळत पण नसायचे, असं घाणेरडा राहायचा म्हणून. मग ह्या चिंटूला आपल्याला त्याचाच राग यायचा. मग तो नाराज राहायला लागला, निराश व्हायला लागलेला आहे. मग तो स्वतःवरच रुसायचा. एके दिवशी असाच काय करावं, सगळे मुलं माझे मित्र होतील असाच तो एकटा विचार करत बसला होता. मग एक दिवस चिंटू असा एकट्याला बसलेला पाहून त्याची जी ऋतूजा ताई आहे ती त्याच्या जवळ आली आणि ती चिंटूला म्हणाली, काय रे चिंटू, काय झालं. तर चिंटू सांगतो तिला, बघ ना गं ताई, माझ्याशी कोणी बोलतच नाही, माझा कोणी मित्र नाही, माझ्याबरोबर कोणी खेळत नाही, मला खूप वाईट वाटतं. मग ताई त्याला म्हणते, अरे चिंटू, एवढंच ना, बघ मी तुला सांगते तसं तू करशील का, माझं तू ऐकशील का, असं त्याला ताई समजावते. ताई सांगते त्याला. मग चिंटू म्हणतो, हो हो ताई, सांग ना, तू सांगशील ते मी सगळं करेल, मला माझे सगळे मित्र झालेले हवे आहेत. मग ताई त्याला काय सांगते, बघ, रोज सकाळी तू काय करायचं आहे, लवकर उठायचं आहे, शौचास जाऊन यायचं म्हणजे टॉयलेटला जाऊन यायचं आहे, हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत, त्यानंतर टूथपेस्ट आणि टूथब्रशच्या साहाय्याने आपले दात हे स्वच्छ घासायचे आहेत, छान साबण लावून स्वच्छ अशी अंघोळ करायची आहे, त्यानंतर अंग पुसायचं आहे, कपडे घालायचे आहेत, स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहेत, केसांना तेल लावायचं, केस विंचरायचं आहे. त्यानंतर तुझी जी दप्तर आहे किंवा जी बॅग आहे ती रोज रात्री झोपताना भरून ठेवायचे. त्याच्यामध्ये जे तुझ्या विषयाचे तास आहेत त्या विषयांचे सगळं वह्या, पुस्तकं ते सगळं भरायचं आहे. कंपास बॉक्स ठेवला की पाहिजे आहे. कंपास बॉक्समध्ये पेन्सिल, पेन, रबर हे सगळं साहित्य ठेवलं का हे पाहायचं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी फक्त त्याच्यामध्ये तू टिफिन आणि बॉटल ही ठेवायची आहे. आणि हो, दररोजचा अभ्यास दररोज करायचा आहे, कुठलाच अभ्यास शिल्लक ठेवायचा नाही, कंटाळा करायचा नाही, राहू दे मी उद्या करेल, नंतर पाठांतर करेल, असं करायचं नाही. दररोजचा अभ्यास दररोज संपवायचा आहे. असं तू दररोज केलं की सगळे तुझे मित्र होणार आहे. आणि हे सगळं ताईने जे सांगितलं ते चिंटूला सगळं पटलेलं आहे. त्यानंतर दुसरा दिवस झाला. दुसऱ्या दिवशी काय झाले माहिती आहे का, हा चिंटू आईबाबांनी त्याला न उठवता स्वतःच मनाने उठलेला आहे. त्याला कोणी सांगितलं नाही उठ म्हणून. आणि ऋतूच्या ताईने त्याला जे सगळी सांगितलं होतं ते सगळं त्याने केलेलं आहे. आणि हे सगळं करून
लवकर उठला, मग त्याने टॉयलेटला जाऊन आला, अंघोळ केली छान स्वच्छ आणि हे सगळं स्वतःचं आवरून तो अभ्यासाला बसलेला आहे. आणि हे सगळं आईबाबा पाहत होते. आईबाबांना खूप आनंद झाला. अरे चिंटूला आज काय झालं, चिंटूने न सांगता सगळं केलेलं आहे, म्हणून ते खूप खुश होते. मग शाळेत जाताना चिंटू काय केलेलं आहे, आरशाच्या पुढे उभा राहिलेला आहे आणि आरशात पाहिले कसा दिसतोय मी, सगळं बरोबर झालंय की नाही. आणि मग त्याने स्वतःला आरशात पाहिल्यानंतर त्यालाच खूप तो सुंदर दिसायला लागलेला आहे, कारण तो आज सगळा टापटीपपणे होता आणि स्वतःचं असं सुंदर दिसणं पाहून तो खूप खुश झालेला आहे. आणि मग तो आनंदाने शाळेत गेलेला आहे. आज तो खूप खुश होता. आणि चिंटूचं हे बदललेलं रूप पाहून, छान कपडे घातलेले, केस विंचरलेले आहेत, हे सगळं पाहून मुलांना खूप आनंद झालेला आहे आणि सगळी मुले त्याच्या भोवती गोळा झालेली आहे. आणि हा स्वच्छ असा आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचा मित्र झालेला आहे. मग हे शिक्षकांनी पाहिलं की अरे आज चिंटू छान स्वच्छ टापटीपणे शाळेत आलेला आहे, केससुद्धा विंचरलेले आहेत, त्याने अभ्याससुद्धा सगळा पूर्ण केलेला आहे. शिक्षकांनी हे पाहिल्यानंतर शिक्षकांनी त्याला वर्गाच्या पुढे बोलवले आहे आणि सगळ्यांनी, मुलांनी आणि शिक्षकांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलेलं आहे. आणि हे सगळं पाहून चिंटूला खूप आनंद झालेला आहे आणि तो आनंदाने हसायला लागलेला आहे. बघा चिंटू आपण पाहिलं, चिंटू रुसला होता, पण चिंटू रुसण्यापासून तो हसला आहे. बघा का हसला आहे, कारण तो आता स्वच्छ राहायला शिकला होता आणि नीटनेटकं राहायला शिकला होता, दररोजचा अभ्यास दररोज करायला लागलेला होता, म्हणून तो खुश होता, म्हणून तो हसलेला आहे की नाही. खूप छान धडा. बघा हा जो धडा आहे अत्यंत छान धडा आहे. आपण जर प्रत्येक काम वेळच्या वेळेवर केलं, रोजचा अभ्यास रोज केला, स्वच्छ राहिलो, तर आपण सुद्धा असे चिंटूसारखे आनंदी होणार आहोत. आता आपण पाठाचं वाचन करूया. तर वाचताना तुम्ही तुमचं बोट ओळीवर ठेवायचं आहे आणि धडा हा मोठ्याने वाचायचा आहे. वाचन करूया. धडा 10वा. चिंटू रुसला, चिंटू हसला. चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा. आई बाबा त्याला लवकर उठवायचे, पण चिंटू काही उठायचा नाही. शाळेची घंटा वाजली की घाईघाईने अंघोळ उरकून गणवेश घालून धावत पळत शाळेत जायचा. विस्कटलेले केस, चिपडलेले डोळे, चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची, चिडवायची. त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही. अनेकदा मुले चिंटूसोबत खेळतही नसत. त्याला आपलाच राग यायचा. तो नाराज राहायचा. तो स्वतःवरच रुसायचा. काय करावे याचा एकटाच विचार करत बसायचा. एक दिवस चिंटूला एकटाच बसलेला पाहून त्याची ऋतुजाताई जवळ आली. चिंटूला म्हणाली, चिंटू काय झाले रे? चिंटू म्हणाला, बघ ना, माझ्याशी कोणी बोलत नाही, खेळत नाही, मला खूप वाईट वाटते. अरे एवढेच ना? हे बघ चिंटू, मी तुला काय करायचे ते सांगते, करशील ना तू? ऐकशील ना माझे? ऋतुजा म्हणाली. चिंटू म्हणाला, हो ऐकेन ना मी सगळे, सांग ना. ऋतुजा म्हणाली, हे बघ, रोज सकाळी लवकर उठायचे, शौचास जाऊन यायचे, हातपाय स्वच्छ धुवायचे, दात घासायचे, अंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे, केस विंचरायचे, दप्तर नीट भरायचे, दररोज अभ्यास करायचा, असे दररोज केले की सगळेच तुझे मित्र होतील. चिंटूला हे पटले. दुसरा दिवस उजाडला. कोणीही न सांगताच चिंटू सकाळी लवकर उठला. ऋतूच्या ताईने सांगितलेले सगळे केले. अभ्यासाला बसला. आईबाबांना आनंद झाला. शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिले. चिंटू सुंदर दिसत होता. तो फारच खुशीत होता. चिंटू नाचतच शाळेत गेला. चिंटूभोवती मुले गोळा झाली. स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला. शिक्षकाने चिंटूचे कौतुक केले. चिंटू आनंदाने हसू लागला. अशा प्रकारे पाठाचं वाचन करायचे. वाचन करताना पालकांनी बाजूला बसायचं आहे आणि मुलांचा जो शब्द चुकेल बोलताना तो शब्द मुलाला सांगून परत त्याच्याकडनं वाचन करून घ्यायचं आहे आणि मुलांनी जे जोडशब्द आहेत ते जोडशब्द 2 वेळा वाचायचे आहेत. आता या पाठावर आधारित आपण वर्गकार्य पाहणार आहोत. वर्गकार्यामध्ये प्रश्न पहिला आहे, पाठ मोठ्याने वाच. आत्ताच मी तुम्हाला पाठ वाचून दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तो पाठ तुमच्या पालकांना मोठ्याने वाचून दाखवायचा आहे. चुकलेला शब्द 2 वेळा बोलायचा आहे. आणि आता तुम्ही छान वाचायला यायला लागले तुम्हाला, त्यामुळे धड्यांचं वाचन छान करायचंच आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कारण सांग.
बघा, चिंटूला मित्र नव्हते. चिंटूला मित्र नव्हते. का नव्हते मित्र? कारण तो अस्वच्छ राहायचा, अवस्थित राहायचा आणि नाराज राहायचा, म्हणून त्याला मित्र नव्हते. मग तुम्ही कारण काय लिहिणार आहात? तो अस्वच्छ राहायचा, किंवा दुसरं पण लिहू शकता, अव्यवस्थित राहायचा, नाराज राहायचा, असं पण लिहू शकता. त्याच्या पुढचं बघा, चिंटूला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही. कारण का नाही आनंद वाटायचा? कारण चिंटूला सर्व मुले हसायची आणि चिडवायची आहेत, असं त्याचं कारण आहे. पुढचा प्रश्न पहा, ऋतुजा ताईजवळ आली कारण चिंटू हा एकटाच बसला होता. त्याला एकटाच बसलेला पाहून त्याच्याजवळ ताई आलेली आहे. पुढचं कारण पाहायचं आहे, चिंटू हसू लागला. चिंटू का हसायला लागलेला आहे? कारण शिक्षकांनी आणि त्याच्या मित्रांनी सगळ्यांनी त्याचं काय केलं होतं? कौतुक केलेलं होतं, म्हणून तो काय झालेला आहे? हसायला लागलेला आहे. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे, काय होईल ते सांग. काय होईल ते तुम्ही सांगायचं आहे. बघा, तुला मित्र नसतील तर, तुम्हाला मित्र नसणार तर ते तुम्ही स्वतःच्या मनाने लिहायचं आहे. बघा, तुम्हाला मित्र नसतील, तुम्हाला करमणार नाही, तुम्ही नाराज राहणार आहात, तुम्हाला अभ्यास करण्यात मन लागणार नाही, असं तुमचं जे स्वतःचं कारण असेल ते तुम्ही इथे लिहायचं आहे. पुढचं, स्वच्छ राहिले नाही तर. बघा, आपण जर अस्वच्छ राहिलं, घाणेरडे राहिलं तर काय होणार आहे? तर आपल्याला वेगवेगळे आजार होतील, रोग होतील, आपण नेहमी आजारी पडू, आपल्या अंगाचा वास येईल. असं तुमचं जे तुम्हाला योग्य कारण वाटतं ते तिथे लिहायचं आहे. पुढचं पहा, उशिरा झोपलो, उशिरा उठलो तर. बघा, जर आपण उशिरा झोपलो तर साहजिकच दुसऱ्या दिवशी आपण उशिरा उठणार आहोत. तर काय होणार आहे? आपले प्रत्येक काम करण्यात खूप घाई होणार आहे, काम वेळेत होणार नाही आहे, काम व्यवस्थितपणे होणार नाही आहे. त्याच्यात तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते काय करायचं ते तुम्ही लिहायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, कशासाठी काय काय वापरतात ते लिही. बघा, दात घासण्यासाठी काय वापरतात? टूथपेस्ट आणि टूथब्रश वापरतात. अजून काय वापरतात? काही मुलं दंतमंजन वापरतात, काही मुलं कोलगेटची पावडर असते ते सुद्धा वापरतात. तुम्ही जे वापरतात ते तिथे तुम्ही लिहायचं आहे. पुढे बघा, अंग पुसण्यासाठी आपण काय वापरतो? टॉवेल वापरतो. बघा, हा जो टॉवेल आहे, टॉवेल वापरताना प्रत्येक घरातले जे सदस्य असतात, प्रत्येक सदस्याचा म्हणजे आईचा वेगळा, बाबांचा वेगळा, तुमच्या बहीण भावंडाचा आणि तुमच्या सगळ्यांचा टॉवेल हा वेगवेगळा असायला हवा. कारण वेगवेगळा का वापरायचं? कारण त्या टॉवेलवर आधीच्यांनी जे अंग पुसलेले असतात त्याचे सगळे जंतू काय होतात? आपल्या अंगावरती लागतात आणि आरोग्याच्या दृष्टीने एकमेकांचा टॉवेल वापरणं हे चांगलं नाही. म्हणून काय करायचं? प्रत्येकाने स्वतःचा टॉवेल वापरायचा आहे. पुढचं पहा, कपडे धुण्यासाठी काय वापरायचं आहे? साबण आणि पाणी आपण वापरतो. अंगण झाडण्यासाठी, बघा, अंगण झाडण्यासाठी झाडू असतो, झाडूलाच केरसुनी असं म्हणतात. त्यानंतर खराटा. आता खराटा म्हणजे ज्या नारळाच्या ज्या झावळ्या असतात त्याचे जे काड्या काढतात त्यापासून तो खराटा हा बनवला जातो. झाडू वेगळा असतो आणि खराटा वेगळा असतो. आईला तुम्ही झाडू तुम्हाला माहीत असेल, पण खराटा बऱ्याच मुलांना माहीत नसेल, तर आईकडनं तो तुमच्या घरात असेल तर आईला दाखवायला सांगायचा आहे. पुढे केस धुण्यासाठी आपण काय वापरायचं आहे? पाणी वापरायचं आहे, साबण वापरायचं आहे, किंवा शिकेखाई असते ती शिकेखाईची पावडर वापरायची, किंवा शिकेखाई पाण्यामध्ये भिजत घालून सुद्धा ते वापरतायत, किंवा शॅम्पू हा वापरायचा आहे. पण लक्षात घ्या, शॅम्पू हा खूप वेळा वापरायचा नाही. आठवड्यातून तुम्ही लहान आहात, आठवड्यातून एकदाच याचा वापर करायचा आहे. कशासाठी काय काय वापरतात हा प्रश्न प्रकार पाहिलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, तू सकाळी उठल्यापासून शाळेत जाईपर्यंत काय काय करतेस ते क्रमाने लिही. तुम्ही सकाळी उठल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत आपण काय काय करतो? सकाळी आपण उठतो, मग आपण ब्रश करतो, नंतर मग आपण टॉयलेटला जाऊन येतो, मग हातपाय धुतो, त्यानंतर आपण अंघोळ करतो, स्वच्छ कपडे घालतो, तेल लावतो, केस विंचरतो, मग आपण नाश्ता करतो, मग आपला जो काही अभ्यास राहिला असेल तो अभ्यास करतो, त्यानंतर आपण आपली बॅग भरतो. तुम्ही काही जण ट्युशनला जातात, मग नंतर आपण घरी येतो, जेवतो, परत आपण ड्रेस घालून शाळेत जातो. असं प्रत्येकाचा वेगळा असा हा क्रम असा ठरलेला असतो. मग तुमचं जे आहे ते क्रम तुम्ही इथे लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहायचा आहे, तुला मित्र मिळावेत म्हणून कोणकोणत्या चांगल्या सवयी असायला हव्यात ते सांग. आता हे तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे. तर तुम्हाला मित्र मिळावेत म्हणून तुम्ही कुठल्या चांगल्या सवयी असणार आहेत तुम्हाला? तर बघा, तुमचं पहिलं एक स्वच्छ राहणीमान असायला हवं, तुम्ही चांगले बोलायला पाहिजे,
खेळताना चिडलं नाही पाहिजे, असे वेगवेगळ्या चांगल्या सवयी तुम्हाला असायला पाहिजेत. ह्या तुम्ही त्या तुमच्या आईबाबांना सांगायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघा, ऐक, म्हण, लिही. बघा इथे शब्द आपल्याला शब्द दिलेले आहेत, त्याचं वाचन करायचं मोठ्याने आणि ते वहीमध्ये तुम्ही 3 वेळा लिहायचे आहेत. बघा पहिला जो शब्द आहे काय आहे, हा ऋ हा शब्द आहे. मोठ्याने बोलायचा आणि लेखन करायचं. पुढचा आहे ऋतू, त्याच्या पुढचा ऋण, ऋषी, ऋषभ, ऋतुजा, असे ऋनेही सुरू होणारे शब्द आहेत. इथे 6 शब्द दिलेले आहेत. तुम्ही 10 शब्द इथे तुमच्या वहीमध्ये त्याचं लेखन करायचं आहे. ऋ पासून सुरू होणारे 10 शब्द तुम्ही लिहायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न प्रकार मी सांगणार आहे. बघा इथे पालकांनी लक्ष द्यायचं, इथे पाहायचं आहे. हा जो धडा आहे, या धड्यामध्ये हे जे पॅरेग्राफ आहेत, ह्या पॅरेग्राफ मुलांना वाचायला सांगायचे. तर समजा हा चिंटूचा बघा, चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा, ते एकटाच विचार करत बसायचा, इथपर्यंतचा पॅरेग्राफ आहे. हा पॅरेग्राफ मुलांना वाचायला सांगायचा आहे आणि त्याच्यावर आधारित तुम्ही तोंडी प्रश्न विचारायचे आहेत. असाच प्रश्न प्रकार तुम्हाला परीक्षेला सुद्धा असणार आहे. बघा मग तुम्ही पालकांनी प्रश्न विचारायचे. कोणते प्रश्न विचारू शकता तुम्ही? चिंटू रोज सकाळी केव्हा उठायचा? मग मुलांनी उत्तर सांगायचं, चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा. शाळेची घंटा वाजली की चिंटू काय करायचा? मग चिंटू घाईघाईने अंघोळ उरकून गणवेश घालून धावत पळत शाळेत जायचं आहे. मग त्यानंतर चिंटू नाराज राहायचा. का नाराज राहायचा आहे? तर चिंटूला कोणी मित्र नसायचा. असे प्रश्न त्याच्यावर आधारित विचारायचे आहेत. असे सगळ्या धड्यांवर तुम्ही प्रश्न हे मुलांना एक एक पॅरेग्राफ वाचायला सांगायचं आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारायचे आहे. मुलांनी उत्तरं सांगायची आहेत. असा हा प्रश्न प्रकार असणार आहे. बघा आपण जेव्हा प्रथम घटक चाचणीला सराव पेपर घेता, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असा एक पॅरेग्राफ देऊन प्रश्न हे विचारलेले होते. तशाच प्रकारे हा प्रश्न प्रकार असणार आहे. त्याचा सराव पालकांनी करून घ्यायचा आहे. आता इथे पुढे पाहायचं आहे. बघा इथे एक फोटो दिसतोय सगळ्यांना. कोणाचा आहे रे हा फोटो? कोण आहेत ते? बघा हे आहेत साने गुरुजी. तर हे जे साने गुरुजी आहेत, साने गुरुजी हे एक शिक्षक आणि लेखक कवी होते. तर साने गुरुजींना मुले फार आवडायची. मग साने गुरुजी आहेत, त्यांना त्यांच्या आईने जसं घडवलेलं आहे, त्यांच्या आईने त्यांच्यावर खूप चांगले संस्कार केलेले आहे आणि त्या आईने त्यांना जसं घडवलेलं आहे, त्यांनी जे श्यामची आई म्हणजे साने गुरुजींनी जे श्यामची आई पुस्तक लिहिलेलं आहे, या पुस्तकामध्ये त्या आईने त्यांना काय काय सांगितलेले, आईच्या सगळ्या आठवणी त्यांनी त्या श्यामची आई पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत. हे पुस्तक जरूर पालकांनी आणि मुलांनी दोघांनी वाचायचं आहे. आणि यांचे जे साने गुरुजी होते, यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा फार प्रभाव होता आणि त्यांनी जे संस्कार केले, आईने जे चांगले संस्कार त्यांच्यावर केले होते, त्यामुळे साने गुरुजी हे एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व हे घडलेलं होतं. बघा काय म्हणतात साने गुरुजी, आपल्याला काय सांगतायत ते आपण पाहूया. व्यवस्थितपणा म्हणजे सुंदरता. कोणतेही काम वेळच्या वेळेस करणे, कोणतीही वस्तू नीट जागेवर ठेवणे, पैशांचा व्यवस्थित हिशेब ठेवणे, दिलेल्या शब्दाप्रमाणे वागणे, तिकिटे रांगेत नीट उभे राहून घेणे, रांगेमध्ये उभे राहून बसणे, बसमध्ये शिरणे, शेकडो गोष्टी व्यवस्थितपणात येतात. साने गुरुजी. बघा साने गुरुजींनी असं सांगितले, आपल्याला व्यवस्थितपणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. बघा व्यवस्थितपणा म्हणजे सुंदरता. सुंदरता म्हणजे काय? का नुसतं तुम्ही पावडर लावणे, छान मेकअप करणे म्हणजे सुंदरता होय का? नाही. तुमचं वागणं चांगलं हवं, तुमचं राहणीमान चांगलं हवं, तुमचं बोलणं चांगलं हवं, तुमचे विचार चांगले हवे, तुम्ही खोटं नाही बोलायला पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यालाच काय म्हणतात? सुंदरता असं म्हणतात. आणि जे प्रत्येक तुमचं काम असेल, आता तुम्ही विद्यार्थी आहात म्हणजे तुम्हाला घरामध्ये छोटी मोठी कामं असतात किंवा तुम्ही अभ्यास करता, म्हणजे तुमचं हे जे काम आहे अभ्यास करणे, हे तुम्ही काय करायचं आहे? प्रत्येक वेळच्या वेळेवर करायचं आहे. आपण जी वस्तू असते ती वस्तू त्याची जी जागा ठरलेली असते त्या जागेवर आपण ठेवायचं आहे, कुठेही टाकायची नाही, नीट स्वच्छ करून ठेवायची आहे. धूळ लागल्याचं तिला पुसून काढायचं आहे आणि अशी व्यवस्थितपणे ठेवायची आहे. आणि जो आपल्याला आई बघा दुकानामध्ये पाठवते, ती काहीतरी वस्तू आणायला पाठवते, तेव्हा ती आपल्या हातामध्ये पैसे देत असते. मग त्या पैशांचा आपण व्यवस्थित हिशोब ठेवायचा आहे. त्या वस्तूची किंमत किती, आपण दुकानदार काकांना किती पैसे दिले, मग त्यांनी किती पैसे आपल्याला परत द्यायला पाहिजे, याचा सगळा हिशोब ती वस्तू घेऊन आल्यानंतर तुम्ही आईला सांगायचं आहे आणि उरलेले पैसे आईच्या हातामध्ये द्यायचे आहेत. तर दिलेल्या शब्दाप्रमाणे वागणे म्हणजे जसं आपण बोलतो, जसं आपण एखाद्याला प्रॉमिस करतो त्याप्रमाणे आपण वागायचं
आहे. जर तुम्ही नुसतं बोललात आणि त्याप्रमाणे वागला नाहीत तर हे चांगलं नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे, जसं तुम्ही प्रॉमिस कराल ते प्रॉमिस तुम्ही पाळायचं आहे. आता जेव्हा आपण बघा बसमध्ये जातो किंवा आपण ट्रेनच्या तिकिटाच्या लाईनमध्ये उभं राहतो किंवा रिक्षाच्या लाईनमध्ये उभं असतो, तेव्हा आपण म्हणजे आपण जी रांग असते त्या रांगेमध्ये व्यवस्थित नीट उभं राहायचं आहे. रांग मोडून आपण पुढे जायचं नाही, भांडून आपण पुढे उभं राहायचं नाही, मध्येच घुसायचं नाही आणि रांगेमध्येच उभं राहून बस रिक्षामध्ये आपण चढायचं आहे. तिथे कोणाला धक्का वगैरे द्यायचा नाही, कोणाच्या पायावर पाय देऊन पुढे जायचं नाही. तर अशा ज्या शेकडो म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण काय करायच्यात, व्यवस्थितपणा त्यांच्यामध्ये आणायचा आहे. चांगले आपण आपले आचरण हे काय चांगले ठेवायचे आहे असे साने गुरुजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि यामुळेच आपण काय दिसतो, आपण सुंदर दिसतो. हे जे सगळं आपण केलं तर आपण काय दिसणार आहोत, चिंटूसारखं सुंदर दिसायला लागणार आहोत. तुम्ही तर सुंदर आहातच, पण आपल्याला अजून सुंदर व्हायचं आणि हे सगळं आपण वेळच्या वेळी केलं, सगळं व्यवस्थितपणे केलं तर आपण खूप सुंदर दिसणार आहोत. पुढे बघा खाली तुम्हाला प्रश्नसुद्धा विचारलेला आहे, व्यवस्थित राहण्यासाठी तू आणखीन काय करशील, काय काय करणार तुम्ही, ते तुम्ही तुमच्या पालकांना सांगायचं आहे. बघा असा छान धडा आज आपण शिकलेलो आहोत चिंटूचा. छान चिंटूसारखं तुम्ही काय करायचं आहे, छान हे राहायचं आहे. धन्यवाद.